नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता वाहन भत्त्यामध्ये कधी वाढ होणार याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। घरभाडे भत्ता महागाई भत्ता 25% पार झाल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती। तसेच DAचे दर 50% पार झाल्यानंतर नुकतेच घरभाडे भत्त्याचे दर 10%, 20% व 30% असे करण्यात आले आहे। सामान्य 7व्या वेतन आयोगानुसार विचार केला असता घरभाडे भत्ते दर हे महागाई भत्ते दर 75%चा आकडा पार केल्यानंतर सुधारित करण्यात येईल, परंतु 1 जानेवारी 2024 पासून 8व्या वेतनावर लागू करण्यात येणार असल्याने घरभाडे भत्त्याचे दर देखील सुधारित करण्यात येईल व सुधारित घरभाडे भत्ता मिळेल। वाहन भत्ता एप्रिल 2022 पासून वाहन भत्ते दर सुधारित करण्यात आले आहे। यानुसार आता इराण युद्धामुळे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, यामुळे वाहन भत्ता दरामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे। सध्या वेतन श्रेणीनुसार वाहन भत्ता मिळतो, यामध्ये वाहन भत्ता 675, 1350, 2700, 5400 वेतन श्रेणीनुसार भिन्न आहे। सध्याच्या इंधनाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहन भत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।